माया 2 माणसाले त्या जखमी केलं. आता म्या तुमच्या 2 माणसाला जखमी केलं तर तुमच्याही माणसानं मा पायावर गोळी मारली ना, झालं ना, फिट्टम फाट झालं ना. आता इथं आता हा विषय कायले काढू राहिले तुम्ही? बरं, हा विषय नाही काढत. आता तुले सांग काय काय बनवता येते. मला सगळंच बनवता येते. हा, तुम्ही सांगा तुम्हाला काय खायचं आहे. स्पेशल सांग काय बनवू शकतं. स्पेशल मध्ये तर 1 नंबर तुम्हाला बेसन देतो बनवून, मस्त पतलं पतलं. हा, टमाटे कांदा चांगला हिरवी मिरची टाकतो त्याच्यातनी, 1 नंबर ते बी खातच बसतान तुम्ही. बेसन? अरे का बेसन खाणाऱ्यातलं दिसून आलो का तुले? हा, बेसन खाणाऱ्यातलं दिसून आलो काय? बरं, बेसन नाही आवडत का तुम्हाला? दुसरं बगारणीचं वरण करू. हे बेसन आणि बगारणीचं वरण तूच काय? चिकन पाहिजे मला चिकन पाहिजे. आणा मग, कोंबड्या कुठून आणतात देतो बा मी करून. मला काय, मला सगळंच जमते. तुम्ही सांगा फक्त तुम्हाला काय खायचं आहे. जा, 2 जण सातबाऱ्या गावात जा आणि 5-6 कोंबड्या आणा चोरून. आणि हुशारीनं जा आणि हुशारीनं ये जा. कोणालेच आपल्यावर शक नाही केला पाहिजे. चिकन जरा चांगलं टेस्टी बनव. सर का टेस्टी भाजी बनली नाही त्याला कार्यक्रमच करून टाकतो इथं. नाही, तुम्ही एकदा फक्त माझं चिकन मटन खाऊन पहा. नाही बोटं चाटले तर नावाचा वसंतराव नाही. अरे सरपंच साहेबाच्या जेवढे पार्ट्या चालते ना त्याच्यात मीच बनवतो. मीच कलाकार आहे. कोण आहे याच्यात नाही, भाजी बनवणारा मीच आहे. आता चिखलदऱ्याला घुमायला गेलतो तर भाजी मॅच बनवली. सरपंच आहे का या गावात? नाही तर मग काय, ते काय गाव का असंच चालू राहिलं का बिना सरपंचाचं? त्याच्याच तर इकडे सोकारी आहे मी. कसा आहे सरपंच? पैसेवाला आहे का गरीब आहे? अरे भक्कम पैसा आहे त्याच्यापाशी. गरीब आहे का ते? भक्कम पैसा आहे त्याच्यापाशी. लय मालदार आहे ते. आता जमीन पाहतो म्हटलं तर जवळजवळ 35-40 एकर जमीनच आहे त्याच्यापाशी. चांगली बघाय ती जमीन आहे. आता ह्या ज्या तुम्ही कैऱ्या चोरल्या त्याच्याच तर तिघाच्याच तर वावरातले होय. पाटील, देवानंद भाऊ आणि आपले तात्या. एवढी भाजी बनवून देईन मी तुम्हाला चिकनची, मग मला सोडून द्यायचा. थोडाच नाही, यानं 2 माणसं घायल केले आपलेवाले. नाही गेले कसं सोडीन? हा आता मरेपर्यंत इथंच राहीन आपल्यासोबत. स्वयंपाक बनवत जाय आणि आम्हाला खाऊ घालत जाय. बस हेच काम त्यावालं. अरे असं कायले करू राहिले तुम्ही माझ्यासोबत? अरे मला पोटपाणी आहे ना, माझ्या घर कायच्या भरोश्यावर चालन मग? ते मला नाही माहित. ते तू ये पाहत बस. अरे असं थोडी असते. अरे असं नसते ना राजे हो. आता मी तिथं सोकारी करू राहिलो होतो तर मला 12,000-12,500 रुपये महिना गेला. तुम्ही काही ना काही द्या तर माझ्या घर चालन. मग काय, मी राहतो ना इथं. तुम्हाला भाज्या बनवून द्यायले, सगळंच करून घ्यायले. स्वयंपाक पाणी मीच पाहतो. चुप, बिलकुल चुप. बांधून ठेवले गेले. लवकर बाहेर काढ मोहन त्याले दोघायले बी. लवकर बाहेर काढ. त्यानं माहित नाही काय केलं तर तुले. लवकर निघा बाहेर. लवकर निघा दोघांच्या दोघे बाहेर. मोहनदा वाचो आम्हाला. लय मारलं तात्यानं आम्हाला. लय मारलं. अबे पण तुम्ही केलं काय हे तर सांगा. काही ना काही केलं असं म्हणूनच मारलं तुम्हाला. सारख्यानं सांगा तुम्ही काय केलं तर. अरे आम्ही मोहनदा काहीच नाही केलं मोहनदा. बिनफुकटच मारलं तात्यानं. आता मारूनच राहिले आम्हाला. अरे काहीच नाही केलं ना आम्ही. काहीच नाही केलं तुम्ही. काहीच नाही केलं. मग आमच्या तिघाच्या कैरीचा माल गेला कुठं? वसंतराव गेले कुठं? सारख्यानं सांगा. नाही तर मापेक्षा वाईट नाही कोणी. नाही तर डायरेक्ट तुमच्या दोघांच्या नावाचा रिपोर्ट देऊन देईन शिंदे साहेबापाशी. मग तुम्हाला माहित आहे कशा उलटे टांगून झडपते ते. अरे नाही ना तात्या, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला. अरे आम्ही घरीच होतो. आम्ही असं काहीच नाही केलं. इथं आहे कोंबड्या. लवकरात लवकर भरा लागेल आपल्याला. कोणाचं लक्ष नसलं पाहिजे. गैरसमज कसा होईन गैरसमज कसा होईन हे तर सांगा. तुम्ही चालते रात्री कैऱ्या चोराले तेव्हा वसंतरावनं तुम्हाला पकडलं होतं, मी झोडपलं होतं. हा, त्याचा बदला म्हणून तुम्ही वसंतरावलेच गायब करून टाकलं आणि मलाही गायब करून टाकला कैरीचा. त्याच्यात तात्याचीच कैरी नव्हती, आमच्या दोघांची कैरी होती. समजला ना? माणूस की ना ते कैरी आणि ते वसंतराव कुठं आहे सांगून दे. त्याच्यानंतर तात्या आम्ही तुमच्या वावरात गेलोच नाही, पायही नाही टाकला. तसे सांगत नाही तुम्ही. तसे सांगसान नाही, तुम्हाला अधिक झोडपा लागल. लवकर बाहेर या. लवकर बाहेर या दोघांच्या दोघं बी. मोहन लवकर बाहेर काढता येईल. लवकर बाहेर काढ. चला निघा लवकर दोघांच्या दोघं. लवकर बाहेर निघा लवकर. नाही तर आता पांटेला तर झोडपे द्यायला लावीन मी तात्याले. अरे मोहनदा खरंच ना. नाही ना बाबा, काय सांगू तुले. अरे आम्ही नाही केलं ना असं. आता तुझ्या पांटेल्याचा माल चोरला होता आणि त्या मारलं होतं तर आम्ही तुला सांगितलं नाही काय का आम्ही चोरला म्हणून माल आणून नाही दिला का तुले? हो तात्या, हे गोष्ट बरोबर आहे त्याची. यायले मी जसं झोडपलं होतं यायनं मला डायरेक्ट उद्याच्या उद्याच माल आणून दिला होता. आणि वसंतराव सोबत आमची कोणती दुश्मनी आहे अशी? अरे हे दुसरंच कोणतरी केलं असं. तुम्ही पोलीस ठाण्यात रिपोर्ट द्या तात्या. पोलीस ठाण्यात रिपोर्ट द्या. ते बरोबर पता लावते. अरे ते तर तिकडे लोणावला घुमायला गेले आहे. त्याच्याच्यानं तर सारा वांदा पडू राहिला. हे तर म्हणे तुम्हीच करून घ्या म्हणे तुमची केस हँडल. मला नका सांगू म्हणे आता 2-3 दिवस. फोनही नाही लावायचा म्हणे.
तुमच्यापाशी 2 घंटे आहे. 2 घंट्यात वसंतराव आणि कैरीचा पुरा माल जर का आणला नाही तर अधिक मार खाले तयार राहायचा. आता याच्यापेक्षा बेकार मारी. अरे मोहनदा, तात्याला समजावून सांग आणि ते पाटील आणि देवानंद काकाला समजावून सांग. अरे आम्ही नाही केलं असं काही. मला तर तुमच्या दोघांवर जरासा भरोसा नाही आहे. ते तुमचं तुम्ही पाच बसा. 2 घंट्यात ते वसंतराव आणि कैरीचा माल आणून द्या, नाही तर झोडपे खाले अधिक तयार राहायचा. कोणीच म्हणत येत नाही तुमच्या. अबे कसं बे चेत्या, हे तर आपण केलंही नाही असं काही, तरी आपल्यावर नाव येऊ राहिलं. अरे मला तर काही समजून नाही राहिलं सोन्या, कसं झालं हे. पण हे केलं तर केलं कोण? आपल्याला चेत्या तात्याच्या वावरात जाऊन पाहा लागन. काय भानगड आहे ते सगळं तिथंच माहीत पडन आपल्याला. चल लवकर चल, तात्या सोडत नाही तर. चला लवकर इथून. इथूनच काही ना काही शोध लागू शकते आपल्याला. वसंतरावले नेमकं झालं काय आणि आपला माल गेला कुठं? अरे ह्या 2 पोट्ट्यानं चोरला तर मग कायले पाच बसू राहिले बिनफुकट. नाही ना, तसं नाही ना. इथंच तर मांग राहिले तुम्ही, पायने नाही काही नाही. अरे ते 2 पोट्ट्याले एवढं झोडपल्यावर बी ते सांगून नाही राहिले तर आपल्याला तर काही ना काही करावंच लागत. नाही तर उद्योग काय झालं काय नाही तेवढ्यात इथं कॅमेराही नाही लावला आहे. एवढा मोठा उजेड असल्यावर हे टॉर्च लावून काय पाहू राहिले? काय माहित बाबा, त्याचं त्यालाच माहित. का हो तात्या, एवढा मोठा उजेड आहे म्हटलं भगभग, आणि तुम्ही टॉर्च लावून काय पाहू राहिले? टॉर्च लावून काय पाहू राहिले म्हणजे? अरे बाबा CID वाले असेच पाहिजे ना, म्हणून आपण नाही पाहू राहिलो. आता त्याला काही ना काही सापडते तर आपल्याला सापडूनच जाईल ना काही ना काही. चला, काही मदत तर नाही करू राहिले. याच्याहून काय समजन आपल्याला, फक्त इथं रक्ताचे थेंब आहे. आता त्याच्यासोबत काय झालं काय नाही. पण वसंतरावले जर काही कमी जास्त झालं तर मायावरच येऊन पडल ना. कोणाच्या वावरात सोकारी करायला होते तर त्याच्या त्याच्यातल्या कोंबड्या काढ आणि चांगली चिकनची भाजी बनव, चिकन ग्रेव्ही बनव, चिकन फ्राय बनव. चल जाय लवकर लवकर, भूक लागली भले. अरे पण जिवंत जाण त्याच्यात कोंबड्या मला कापता नाही येत. मी फक्त भाजी बनवू शकतो, कापकूप करायचं काम नाही. मी काय कसाही होय काय? द्या रे याले कोंबड्या कापून द्या. तुम्ही कोंबड्या कापकूप करा, तोपर्यंत मी इकडे चुलीवर गंज ठेवतो. सगळा माल मसाला आणला आहे ना, पण पुरा आहे ना तुमच्यापाशी? सगळंच आहे सगळंच आहे. हे असंच राहू द्या, मी येतो जरा गावातून. मसाला आणायचा आहे, स्पेशल मसाला राहते ना याचावाला, तो मसाला आणतो. सरदार, गावातून स्पेशल मसाला आणतो म्हणते गडी. काल तुझे नखरे नाही करायचे. गावातून येतो, इथून येतो आणि तिथून येतो. जो आहे त्या मसाल्यात घोटघाट कर आणि दे आम्हाला. आणि भाजी का खराब बनली तर तू खतम बिलकुल. अरे पूर्ण माल मसाला असला तर भाजी चांगली बनन. बस काहीच नाही, किराणा दुकानावर जाणं आहे आणि तिथून एक गरम मसाल्याची पुडी आणणं आहे. तुम्हाला भरोसा नसेल तर तुमचा माणूस पाठवा सोबत. तिकूनही कसं मग भाजी नाही चांगली बनली तर मग माया नावाच्या बदनाम्या करसान का वसंतरावले भाजी जमत नाही. आणि मला हे बिलकुल पसंत नाही आहे. तुले काय पसंत आहे आणि काय पसंत नाही त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. भाजी चांगली बनली पाहिजे आणि गरम मसाल्याची काही गरज नाही आहे. हा, गरम मसाला खाऊ खाऊ पार मुळव्या दुमायला सगळ्याले. काही गरम मसाल्याची गरज नाही आहे. जसं आहे तसं बनव. बरं ठीक आहे बा, तर जशी बनन तशी खाऊन घे जा. आता जशी बनन तशी खाऊन घ्यायचं नाही, चांगलीच बनली पाहिजे. हा, जर का चांगली बनली नाही तर उद्या तूही भाजी बनवतो. अरे मंगल भाऊ, मग त्याला मसाला तर लागणच ना, तुम्ही मसाल्याने आणू देऊ राहिले. काय बोलला तू काय बोलला? इथं सरदार शिवाय माझ्यासोबत कोणी बोलत नाही. हा, आणि तू मंगल भाऊ म्हणून राहिला. मंगल भाऊ दिसू राहिला का मी तुला? मंगल भाऊ दिसू राहिला काय? टक्क ते भेजत गोई. डाकू मंगल सिंग म्हणते मला. सरदार म्हणायचं सरदार. मन पहिले सरदार म्हण. सरदार 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 सरदार. जास्त शहाणपणा बिलकुल जमन नाही इथं. हा, इथं शहाणपणा केली का त्याला डोकसं आहे आणि बंदूक आहे. भाजी एकदम चांगली बनली पाहिजे. तुला कशी बनवायची आहे काय बनवायची आहे तू बनव. अरे बापरे, कुठं फसला रे माणूस. सोन्या, वसंतरावचा खून झाला. वसंतरावचा खून झाला. अबे पाय लवकर इथून, वसंतरावचा खून झाला. कोंबड्या तू एकदा आणखी बरोबर पाहून घे, कुठं ना कुठं त्या खतावर चरू राहिले असं. 10 कोंबड्यातला एकही कोंबडी दिसून नाही राहिली. शांताबाई, सगळ्या इकडे घुमली मी, सगळ्याला विचारलं बी, इकडे कोंबड्या आल्याच नाही म्हणे तुमच्या. शांताबाई, पाहिलं कायची तात्यानं? कॅमेऱ्यात पाहिलं का? पाय ना. दोघी जणी थांबून जा, पाहूनच राहिले ते कॅमेऱ्यात. थांबा, येतेच ते आता. कॅमेरा म्या पूर्ण बारकाईनं पाहिला, त्याच्यात कुठंच तुमचा वाला बोकड दिसला नाही. तुमचा काय कोणाचाच बोकड दिसला नाही त्याच्यात. हे कॅमेऱ्याच्या जागी केलेली चोरी नाही आहे. हे कॅमेरा जिथून होता तिथून झालेली चोरी आहे. आणि तुमच्या ज्या कोंबड्या म्हणून राहिल्या ते कोंबड्या कुठं दुरून पर्यंत दिसून नाही राहिल्या कॅमेरात. आता कसं व कोण नेला असेल माया बल्लू?
पण मला माहित आहे का तुमच्या बल्लू कोण चोरला आणि तुमच्या कोंबड्या कोण चोरल्या. फक्त सरपंच साहेब तुम्ही नाव सांगा फक्त. मग तो आहे आणि मग मी आहे. फक्त माया नाव नाही आलं पाहिजे त्याच्यात. नाव सांगतो मी तुम्हाला. तुमचं नाव कुठंच नाही आहे. तुम्ही फक्त सांगा का कोण होते. सोन्या आणि चेत्या हेच दोघं होते. कारण ते मा वावरात कैऱ्या चोरायला बी आले होते आणि मोहनच्या पांटेल्यातली बी चोरी त्यानंच केली ती. या पोट्ट्याच्या चोऱ्या दिवसांदिवसा वाढू राहिल्या. आता मोठमोठ्या चोऱ्या करायला लागले हे. अरे कमाल आहे तुमचीवाली तर. अरे म्या सगळ्यासाठी चिकन बनवलं, चिकन फ्राय बनवलं, चिकनची भाजी दिली करून, आणि तुम्ही मलाच म्हणू राहिले का तू एक फोड बी नको खाऊ, त्यासाठी बेसन घोट. तू बेसन चांगलं बनवतो ना, तू त्यासाठी बेसनच बनव. बेसनच काय, चिकनच्या फोडीले हातही नाही लावायचा. चिकनच्या फोडीले काय रश्श्याले हात नाही लावायचा. चुपचाप बेसन कर आपल्यासाठी. चल. मी बेसन खात नाही आणि मी बेसन बनवत नाही. मी चिकनच खाईन, नाही तर मी जेवत नाही. नको जेवू, नाही जेवत तर अडलं नाही आहे. चल निघ लवकर इथून. चाललो मग मी माया घरी. फालतू नखरे करायचे नाही. इथून जर गेला तर दोन्ही पायावर आता गोळी मारेन आणि एक भेजत बी मारून देईन त्यावाल्या. समजला. चुपचाप बेसन बनव त्यासाठी आणि बेसन खा. चिकनच्या पिसले हात नाही लावायचा आणि चिकनच्या रश्श्याले हात नाही लावायचा. तुम्ही सगळेजण जेवून घ्या. या पोराले का धक्काही लागला. महाराजी तर दूर राहिली तर तुम्हाला कोर्टापर्यंत न्यायला मी भिन नाही. मागं पुढं काहीच नाही पाहिजे याचा विचार करता फक्त. तिकडे कोण काही करो, येऊन जाऊन मास पोरावर येते. मास पोरावर येते काऊन काय. माया पोरग त्या दिवशी घरीच होतं, आजही घरीच होतं. घरी हाय तर बलाव त्याला बाहेर. मग आहे ना घरी तो, बलाव त्याला बाहेर. घरी म्हणजे काय, तो काय घरात दळणार आहे काय. जवान पोरग आहे, कुठे घुमते ते. पार लाडाच्यानं वाया जाऊ दिलं त्या. एवढं लक्षात ठेव. माया तावडी सापडला पाहिजे फक्त. सांगतो मी त्याले. मी तुमच्या दोघीले अधिक एकदा सांगू राहिली. तेले जर धक्का बी लागला तेले, मापेक्षा वाईट बाई नाही. मग मी मागं पुढं पाहिजे नाही. काय सबूत आहे तुमच्यापाशी का माया पोरानं चोरल्या म्हणून ते. कोंबड्या आणि बोकुड चोरला म्हणून माया पोरानं तुमच्यापाशी काय गॅरंटी आहे सांगा पहिले मला. गॅरंटी म्हणजे आम्हाला सांगितलं सांगण्यावाल्यानं, पाहिलं म्हणते त्यानं डोळ्यानं. कोण होय मला सांग, नाही तर त्याला इथं घेऊन ये ना. त्याचे डोळे फोडले मी तर मग काय लावली. रातभर लेकरू माया घरातच होतं. ते कधी जाईन तुमचे बोकुड ते कोंबड्या चोराले. हे रात्री केलेला कारोबार नाही होय, हा दिवसा चोरलेला होय. आता रात्रीचं दिवसावर आणलं. आतापर्यंत म्हणून राहिले तर काय रात्री केलं म्हणून. आता रात्रीचं दिवसावर आणलं तुम्ही. दिवसा कोण चोरी करणार आहे. पुरा गाव आपला वाला जागा राहते आणि कोण चोरी करणार आहे. कोणाची हिंमत होणार आहे. मला लेकराची कशी काय हिंमत होणार आहे दिवसा चोरी करायची. तुम्ही पहिले चांगले ना पहा. त्या सरपंचाच्या इथं जा. सरपंचाले म्हणा का दाखवा आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि त्यानं चौकात त्याच्यात पा कोण होता चोर. महापोरा डायरेक्ट नाही म्हणायचं. उठल्या सुटल्या का चालले इथं, उठल्या सुटल्या का चालले इथं. तू ये पोरग पाय चोऱ्या करू राहिलं, तू ये पोरग पाय हे करू राहिलं ते करू राहिलं. मीरा आजी काय झालं रे, कोण चिल्लावू राहिले एवढे. अहो आजी, वसंत आप्पाचा मर्डर झाला. मर्डर काय सांगू राहिला तू. कोण केला त्याचा मर्डर. कोण केला माहित नाही. तू तात्याच्या इथं जाय पहिले. अरे काय झालं रे. मोहनदा वसंतरावचा मर्डर झाला. काय झाला. माहित नाही. आता झालो आम्ही वावरातून पाहून तात्याच्या रक्तबंब सांडलेला आहे तिथं. पण सकाळी तर तात्या म्हणे यायला झडपलं तर काही यायनच हे कांड केलाय म्हणे. वसंतरावले लपून ठेवलाय म्हणे. अरे मग एवढे भांबायल्यासारखे दिसले असते काय दोन पोट्टे. का चेहरे ओळखत का तू राजा. तात्याला माहित आहे का ही गोष्ट. हा तात्याला माहित आहे ना. सकाळी यायला झोडपलं ना. हो ना, सकाळी तात्यानं ह्या दोघायला झोडपलं. मग पांडेल्यात लपले होते दोघ जण. तात्या म्हणे काही यानं वसंतरावले कुठं होतं लपून ठेवलं म्हणे आणि कैरीचा पुरा माल चोरला म्हणे ह्या दोघांना. अरे पण रक्त सांडलाय म्हणते ना वावरात. मग नाही माहित बा आपल्याला काय मॅटर होतं. पण तात्याला ही गोष्ट माहित आहे. अरे पण कोण केला काय केलं तात्यानं तर काहीच सांगितलं नाही घरी. तात्या काय सांगते तुम्हाला. मर्डर झाला ते सोन्यांचे ते आलते घरी सांगाले. त्या पोट्ट्यावर तुम्ही विश्वास नका ठेवू ना. त्या पोट्ट्यावर कसे काय विश्वास ठेवू राहिले तुम्ही. अरे या ना हो इकडे या ना. वसंतरावचा मर्डर झाला म्हणते ना. ह्या दोन पोट्ट्याचं काम होई. वसंतरावचा मर्डर झाला म्हणून पुऱ्या गावात पसरवू राहिले. अरे तुम्ही वहिनी कशा काय आल्या आणि लढून करून राहिले तुम्ही. काय झालं. वसंतरावचा मर्डर झाला म्हणते. अरे काही नाही झालं ना असं. अरे त्या दोन पोट्टेले काम नाही आहे. त्याले सकाळी चांगलं झोडपलं त्याच्यानं ते अशा अफवा फैलावू राहिले. तुम्ही टेन्शन नका घेऊ. घरी जा तुम्ही. उद्यापर्यंत वसंतराव घरी येऊन जाईल. उद्यापर्यंत वसंतराव घरी येईन म्हणजे नेमकं कुठं गेले ते सोकारी सोडून. अरे कुठंच नाही गेले. सोकारीच करू राहिले ते. पण आता उद्या पाठवीन मी त्याले. आता सोकारीने करू देऊ का त्याले. खरं तर बोलू राहिले ना तुम्ही.
माईवाली शपथ घेऊन सांगू राहिलो तुम्हाला का तो वावरातच आहे. उद्या सकाळी पाठवतो मी घरी. हे पोट्टे जरा जास्त मस्ती आल्यासारखे करू राहिले. घरीच जातो त्याच्यावाल्या, सांगतो त्याच्या मायबापाला आता. मर्डर झाला म्हणून सगळ्या गावात सांगू राहिले. पोट्टे तर चांगलेच मस्ती आल्यासारखे करू राहिले. हे काय होईये, वसंतरावचा मर्डर झाला म्हणून अशा खोटी बातमी सगळ्या इकडे पसरवू राहिले. हे पोलीस ठाण्यात गेलो होतो मी त्या दोघांच्या नावाचा रिपोर्ट द्यायले, पण पोलीस ठाणा बंद आहे. ते लोणावळ्याला गेले घुमाले शिंदे साहेब. अरे का दुसरे पोलीस वाले आहेच नाही का? मग सगळेच्या सगळेच गेले काय? सगळेच्या सगळेच गेले. 2-3 दिवस फोन नाही लावायचा म्हणे आता. आणि तर असं प्रकरण चालू आहे गावात, ते कोण पायन? तुम्ही सरपंच असून तुम्ही काही बोलत नाही त्याले? पाहतो त्या पोट्टेले आता बाहेर जाऊन. तू या पोराला समजावून सांग. त्याच्या घरी जातो मी, सोन्याच्या घरी. दोघांच्या दोघे माझ्या घरी आले आणि म्हणून राहिले का वसंतरावचा मर्डर झाला म्हणून. तात्याच्या घरी गेलती मी, असं काहीच नाही झालं म्हणते. बरं येऊ द्या त्याले, पाहतो मी आता. तर लय झालं त्याचं वाला. काय हराम खोराय हो. पुऱ्या गावात तुम्ही बोंब फैलवू राहिले का वसंतरावचा मर्डर झाला. मी सरपंचाच्या इथं गेलती. सरपंच म्हणे सगळं खोटं बोलू राहिले म्हणे. वावरातच आहे म्हणे ते सोकारी करू राहिले. तू पागल समजू राहिले का तुम्ही दोघं जण? का देऊ आता तुमच्या दोघांच्या नावाचा पोलीस ठाण्यात रिपोर्ट? अरे काय म्हटलं हे? ते बाई आलती बोकड चोरी गेला म्हणून, कोंबड्या चोरी गेल्या म्हणून. काय होईये? आणि हे आता तर नवीनच ऐकू राहिली मी. अवाई खरंच ना. अरे डोळ्यानं पाहिलं तात्याच्या वावरात. हो पाय पाहून घे. त्या सोमर खोटा बोलू राहिला तो आता. तुम्हाला तसा भरोसा नाही आहे. बसा तुम्ही गाडीवर बसा, मांग तुम्हाला दाखवतो मी. चल बसली मी. सांग सगळ्यात जास्त प्रॉपर्टी कोणापाशी आहे तिथं? सांग लवकर. तात्या लेले जे गावाचे सरपंच आहे आणि त्याच्यानंतर बंडू पाटील, बस या दोघांपाशी सगळ्यात जास्त आहे. मग 3 नंबरवर खेरखारवर येते देवानंद भाऊ. वावरात सगळ्यात जास्त पीक कोण काढते? हा पिकाचं म्हणसान तर मग सगळेच कास्तकार काढते, पण सगळ्यात जास्त जरा काढते पाटील, देवानंद भाऊ आणि तात्या लेले. सरदार चला आता हमला करू, चांगला मोका आहे. नाही आता नाही, कारण आपण कैऱ्या आणल्या, सोकारीले आणलं उचलून. त्याच्यानं आता नाही. आता सगळे जण तिथं सगळे हुशार झाले असन. उद्या डायरेक्ट गावात हमला. पण हे असं बरोबर नाही आहे तुमचं वालं. मी तुम्हाला चांगलं चिकन बनवून दिलं 2-3 रकमेचं, आणि तुम्ही मला बेसन खाले लावून राहिले. बेसन खा लावलं मला आखरी. अरे काय झालं असतं 3-4 पिसं दिले असते तर. चुप, बिलकुल चुप बस. जास्त फडफड करू नको. त्या हाताले चव चांगली आहे म्हणून तुले ठुईलं जिवंत, नाही तर तुले तर निपटून टाकलं असतं. सरदार छमियाले आणलं काय? चांगलं केलं. आज जश्न की रात, जश्न हो. आय व मीरा आजी पाय. कोण मारलं रे? कोण मारलं? विचार त्या सरपंच आईले. विचार तू आता. तुम्हाला काय सांगू आता? तुम्हाला खोटं वाटत असं ते यायला विचारून घ्या. पाटीलले देवानंद भाऊले काय कारनामे करून ठेवलेत त्याईनं. तुम्ही झोडपे कमी दिले त्याले अधिक द्यायला पाहिजे होते. असं जर केलं असं तर त्याईनं. वसंतरावले लपुण्यात त्याचाच हात आहे, आणि आमचावाला जो कैरीचा माल आहे तोय लपून ठेवला का त्याने इकला तर त्याचाच हात आहे. पोलीस ठाण्यात गेलो तर तिकडे शिंदे साहेब लोणावला घुमाले गेले. ताला आहे पोलीस ठाण्याले, नाही तर आतापर्यंत तर सापडले असते. मोहन साहेब पांटेल्यातली चोरी त्याईनच केली होती, नाही तर विचारा खोटं असं तर मोहनले. नाही बरोबर आहे तात्याचं, त्याईनच केली होती चोरी. पण त्याला मारलं होतं मी, तर त्यानं दुसऱ्या दिवशीच मला मालही आणून दिला होता पुरा. पण तात्या आपण एवढ्या गॅरंटीनं म्हणू राहिलो, आपल्या अशी सबूत काहीच नाही आहे. आणि दुसरंच कोणी असन तर यायचावाला फायदा घेऊ राहिले असन. हे तर लोकायले आपल्याला माहीतच आहे का हे सोन्यांचे त्या चोर आहे म्हणून, चोट्टे आहे म्हणून 1 नंबरचे. पण याचा फायदा जर दुसरा कोणी उचलून राहिला असन तर कोण उचलते? कोणीच नाही उचलत. त्या दोघांशिवाय कोणी चोरी करूच नाही शकत ना, वावरात घुसूच नाही शकत कोणी. हे पहिलेपासून चोट्टेपणा करत आले. आता मी म्हटलं यायले जेव्हा वसंतरावले डबल ठेवलं ना सोकारी, तेव्हा जाईनं चोरी केली होती. वसंतरावनंच पकडलं. म्हणून ते वसंतराव सोबत बदला काढासाठी, मायासोबत बदला काढासाठी आमच्या कैऱ्या ऐकून टाकले. आणि वसंतरावले यायनं कुठेतरी किडनॅप करून ठेवलं आणि मारलं त्याईले, कारण रक्त पडलं होतं खाली. लय डेअरिंग झाली ना मग यायची वाली. खुना खानीवर आले हे तर. मी आता त्याईले पाहिले चालू आहे, मला दिसून नाही राहिले कुठं गेले तर. वसंतरावच्या बायकोले सांगितलं मीरा वहिनीले काय तुमच्या नवऱ्याचा खून झाला म्हणून. हे बाई मा घरी आली होती आणि आता दिसून नाही राहिली कुठं गेली तर. आणि हे दोघे गायब आहे. बोल शांते. अरे मीरा वहिनी डबल आली लढत. येऊ राहिलो मी घरी. पाटील, देवानंद भाऊ लवकर घरी या. काय झालं रे बा? हे तर धावतच घरी गेले. जा बरं जराशे जाऊन पा.
सरदार आता मीच कुठं नाही जात. अरे असा प्रोग्राम असला तर कोण कुठं जायन? हा मी नाही जात बाबा, मी तुमच्या सोबतच राहतो. एखादी जागा खाली असन तर ते सांगा, याच्यातच लागून जातो तुमच्या याच्यात. फक्त काय तर मोलमजुरी देत जा, कारण घरी पैसे पाठवा लागते ना त्याच्यानं. चुप, बिलकुल चुपचाप राह. शानपणा नको करू फालतूची. काय काय आणलं बे हे? हे काय आणलं? हे तुम्ही छमी आणली का मायकल जॅक्सन आणला? हे काय काय कशी नाचू राहिली हे? हा हे कोण होई? कुठून आणलं रे हे पाखरू? जाऊ दे ना, टाइमपास बरा आहे ना. काय सरदार तुमचं बी. लवकर लवकर घेऊन जा इथून. माझ्या डोळ्यासमोर पाहिजे नाही. हे काय काय नाचणं होय का काय होय हे? कुठून आणलं तर? चल चल लवकर, सरदारले पसंत नाही आली तू. चल लवकर. 5-50 जास्त गेले चालते. काही धडाचा आणा, हे असं नका आणू काहीच्या काही. काय राजे हो सरदार, कसा टाइमपास होऊ राहिला होता तर दिलं बंद करून. अरे आजच्या दिवस तर उद्या लागत होतं. उद्यापासून मग तुम्ही तुमच्या मनानं घ्यायला पाहिजे होतं. तू चुपचाप राह, नाही तर त्याला कामच काढून टाकीन.